रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये आणि लग्न समारंभात व्हेजिटेरियन लोकांसाठी स्टार्टर म्हणून सर्व केला जाणारा हराभरा कबाब आज आपण बनवणार आहोत। खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हराभरा कबाब बनवण्यासाठी आपल्याला आधी पालक आणि हिरवे मटार ब्लांच करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे एका पातेल्यात। पाण्याला उकळी आली की यात आता मी घालणार आहे अर्धी जुडी पालक। हा स्वच्छ धुवून देठ काढून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी हिरवे मटार घालायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला ह्यात मीठ घालायचं आहे। पालक आणि मटार आपल्याला अगदी 10 ते 15 सेकंदच पाण्यात ठेवायचे आहेत। आणि लगेच आपल्याला इथे मी एका दुसऱ्या बाउल मध्ये थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजचं, त्यात काढायचे। गॅस मी बंद केलेला आहे आणि लगेचच हे थंड पाण्यात काढून घेते। जास्त वेळ आपल्याला गरम पाण्यात ठेवायचं नाही, नाहीतर पालक काळा पडतो। अशा प्रकारे हे आपल्याला 1 मिनिटभर थंड होईपर्यंत थंड पाण्यात ठेवायचं आहे। 1 मिनिट झालेला आहे, पालक आणि मटार थंड झालेत। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून मी जाडसर असे बारीक करून घेणार आहे। हे काढताना आपल्याला पाणी पूर्ण निथळून घ्यायचंय ह्याच्यातलं। यात आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही। पालक आणि हिरवे मटार मी असे मिक्सर मध्ये जाडसर बारीक वाटून घेतलेला आहे। आपल्याला एकदम अशी पेस्ट नाही करायची। मिक्सर बंद चालू करून पल्स मोडवर आपल्याला हे असं बारीक करायचं आहे। आता आपण पुढची स्टेप करूया। इथे मी गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यात आपल्याला घालायचं आता 1 टेबलस्पून साजूक तूप। मी साजूक तूप घातलेलं आहे, तुम्ही तेल पण वापरू शकता। तूप गरम झाल्यावर घालायचे 1 इंच अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे, 2 चमचे लसूण बारीक कट करून घेतलेला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आपल्याला आता मीडियम गॅसवर मिनिटभर परतून घ्यायचंय। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय। तुम्ही आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता। 1 मिनिट आपण परतून घेतलेले आहे। आता यात आपण भाज्या ऍड करणार आहोत। इथे मी घेतलेला आहे पाव कप गाजर। या भाज्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, एकदम बारीक कट करायच्या आहेत। पाव कप कोबी घेतलेला आहे, पाव कप फरसबी घेतलेला आहे। भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। हे आता आपल्याला भाज्या घालून 4 ते 5 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचंय। भाज्या पूर्ण शिजवायच्या नाहीत आपल्याला, त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत अर्ध्या शिजेपर्यंतच आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर भाज्या इतक्या बारीक चिरता येत नसेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता भाज्या। 4 ते 5 मिनिटं ह्या भाज्या मी मीडियम टू लो फ्लेमवर चांगल्या परतून घेतल्यात। तुम्ही बघू शकता ड्राय झालेल्या आहेत। आता आपण ही मटार आणि पालकची पेस्ट घालूयात आणि ह्या भाज्यांपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, भाज्यांना पाणी सुटतं आणि त्यामुळे भाज्या शिजतात आणि त्याचा मॉइश्चर पण पटकन निघून जातो। आता परत आपल्याला हे मिश्रण ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचंय। मी असा अंदाज घेत घेत गॅस मीडियम टू हाय करत करत हे मिश्रण परतून घ्यायचंय। मीडियम टू हाय फ्लेमवर मी सतत हे परतून मिश्रण ड्राय करून घेतलेलं आहे। पूर्ण ह्याच्यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे। आता आपण हा गॅस बंद करून
हे थंड करून घ्यायचंय. मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. यात आता आपण 50 ग्रॅम पनीर किसून घालणार आहोत. पनीर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. पनीर किसून झाल्यावर एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा किसायचा आहे. बटाटा आपल्याला किसूनच ऍड करायचा आहे. तुम्ही असा हाताने वगैरे कुस करून घालू नका, नाहीतर त्यात गुठळ्या राहतात. यात आपल्याला आता भरपूर कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली, आणि 2 चमचे पुदिना घालायचा आहे. आता आपण यात पावडर मसाले ऍड करूया. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला. इथे मी चाट मसाला वापरलेला आहे, तुम्ही आमचूर पावडर पण वापरू शकता. आणि 1 चमचा कसुरी मेथी ही क्रश करून घेतलेली आहे. आणि आपण हे आता जे जिन्नस घातलेले आहेत त्याच्यासाठी मीठ घालायचं आहे. आधी आपण फक्त भाज्यांपुरतं मीठ घातलेलं होतं. हे आता आपण आधी मिक्स करून घेऊयात सर्व. सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिश्रण चांगलं एकसंध झालेलं आहे. पण थोडंसं त्यात ओलसरपणा आहे, त्यामुळे आपल्याला कबाब करण्यासाठी जी टिक्की बनवावी लागते ती बनवता येणार नाही. म्हणून यात आपल्याला बाइंडिंग ऍड करायचं आहे. बाइंडिंग साठी मी ते कॉर्नफ्लोअर 1 चमचा घालते आणि लागेल तसं आपल्याला थोडं थोडं यात ब्रेड क्रम्स ऍड करायचं आहे. तुम्ही या जागी भाजलेलं बेसन पण वापरू शकता. जसं आपल्याला लागेल तसं गरजेनुसार थोडंसं ऍड करायचं आहे. आपलं कबाबचं मिश्रण तयार झालेलं आहे. मला इथे अर्धा कप एवढे ब्रेड क्रम्स लागले. तुम्हाला मिश्रणाच्या ओलसरपणानुसार कमी जास्त लागू शकतं. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. आता आपण याच्या टिक्की बनवून घेऊयात. अशा प्रकारे गोळा घ्यायचा, गोल करून तो मध्ये असा चपटा करून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूनी व्यवस्थित शेप द्यायचा. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही टिक्की बनवून घेऊ शकता. यावर आपल्याला अशी काजूची अर्धी पाकळी अशी प्रेस करून चिपकवायची आहे. हा काजू म्हणजे हराभरा कबाबची निशाणी आहे. हॉटेलमध्ये वगैरे बघू शकता हराभरा कबाबला असं काजू लावलेला असतो. अशा प्रकारे मी आता सर्व टिक्की बनवून घेते. सर्व कबाब मी बनवून घेतलेले आहेत. या प्रमाणात 14 कबाब झालेले आहेत या साईजचे आणि एक छोटासा झालेला आहे. कबाब मी डीप फ्राय करणार आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल जास्त पण गरम करायचं नाही आणि कमी पण करायचं नाही. आता त्यात मी हे कबाब तळण्यासाठी सोडते. तेल जर जास्त गरम झालं तर पटकन ते काळे पडतील आणि कमी गरम झालं तर ते जास्त मऊ पडतात. आपल्याला हे कबाब फक्त वरून क्रंची होईपर्यंत तळायचे आहेत. आतून आपल्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत. जास्त वेळ लागत नाही तळायला. मिनिटभराच्या आतच आपले हे कबाब तळून होतात. मी डीप फ्राय केलेले आहेत. तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता वरून किती छान असे खरपूस आणि क्रंची झालेले आहेत. आता अशा प्रकारे मी सर्व कबाब तळून घेते. मस्त असे क्रिस्पी आपले हराभरा कबाब तयार झालेले आहेत. तुमच्या घरी जर छोटीशी पार्टी असेल तर तुम्ही पण अशा प्रकारे
हे हराभरा कबाब स्टार्टर म्हणून बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.